6 ते 7 वर्षापूर्वी भारत सरकारनं नोटबंदीचा कायदा आणला. एका रात्रीमध्ये सांगितलं की 500 आणि 1000च्या नोटा बंद. आता ज्यांच्याकडे जास्त होत्या आणि हिशोब नव्हता त्यांनी फेकून दिल्या. हडपसर सारख्या ठिकाणी गटारीमध्ये 4 बॅगी भरून 4 पोती भरून नोटा सापडल्या. तर मला सांगा, जर पैशावर प्रेम असतं तर ते पैसे तिथं सापडले असते गटारीत? जोपर्यंत ते पैसे सुखाला कारणीभूत होते तोपर्यंत ते पैशाची जागा आतमध्ये तिजोरीत आहे. ते एकदा का पैसा त्या दुःखाला कारणीभूत ठरायला लागला किंवा पैशाची जागा गटारीत आहे. जोपर्यंत एखादा व्यक्ती आपल्यावरती प्रेम करतो कुठपर्यंत? जोपर्यंत आपण त्याला सुख देतोय तोपर्यंत. एकदा का आपण त्याच्या दुःखाला कारणीभूत ठरलो की त्याच्या आयुष्यामध्ये आपलं स्थान हे गटारीत आहे. श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण. या कथेमध्ये आज आपण अष्टम स्कंदाला सुरुवात करतोय. मग त्या ठिकाणी शुकाचार्य म्हणले, 4थ्या मन्वंतरामध्ये त्या ठिकाणी भगवंतानी हरी नावाचा अवतार धारण केला गजेंद्राकरता. राजा म्हणला, ती कथा मला पूर्णपणे ऐकायची. का गजेंद्राकरता भगवान हरी होऊन आले? हा गजेंद्र कोण? ब्रह्मर्षी सांगतायत, गजेंद्र हे हत्तीचं नाव आहे. गजेंद्र हा हत्ती होता. त्रिकुटा नावाच्या पर्वतावरती राहणारा तो हत्ती आहे. त्या पर्वताच्या पायथ्याला एक सरोवर आहे. या हत्तीला 1000 पत्न्या आहेत. हत्तीने प्रत्येक पत्नीला 2 मुलं आणि त्या प्रत्येक मुलाला 2 राण्या, 2 पत्न्या. इतका मोठा त्याचा परिवार आहे हत्तीचा, गजेंद्राचा. एवढा मोठा परिवार. एक दिवशी हा राजा, हा गजेंद्र त्या पर्वताच्या पायथ्याला असणाऱ्या सरोवरामध्ये पाणी पिण्याकरता, जलक्रीडा करण्याकरता गेला. त्रिकूट पर्वत म्हणजे काय? तर त्रिकूट पर्वत म्हणजे हा सगळा संसार हा त्रिकूट पर्वत आहे. कारण हा संसार 3 गुणांनी बनलेला आहे. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. आणि या पर्वतावर राहणारा तो हत्ती म्हणजे आपण सगळे आहोत, जीवात्मा. आणि आपण सगळेजण विषयामध्ये सुख शोधतोय. म्हणजे तो हत्ती त्या सरोवरामध्ये गेलेला आहे. सगळेजण विषयामध्ये त्या ठिकाणी सुख शोधतायत. कोण गाडीमध्ये, गाडीमध्ये नाही म्हटलं बंगल्यामध्ये, बंगल्यामध्ये नाही मिळालं तर मुलांमध्ये, मुलामध्ये सुख नाही मिळालं तर नातवांमध्ये. शेवटपर्यंत सुख शोधत राहतो माणूस. आणि मरताना म्हणतो, सर्व सुखाची आशा जन्म गेला. सुख काय मिळालं नाही, मिळालं पण टिकलं नाही. हा प्रत्येकाचा अनुभव आहे. इथं आपल्यासारख्यांचा काय, रावणासारख्यांचा हाच अनुभव आहे. आपण तर किती किरकोळ आहोत. त्याची 7 कोटी घरं शुद्ध सोन्याची होती. 7 कोटी घरं. घर म्हणजे आपल्यासारखे नाही 1 BHK 2 BHK. महाल होते, महाल. 7 कोटी होते महाल शुद्ध सोन्याचे. पण तुकोबारा सांगतात, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. बरोबर कवडी सुद्धा नेता नाही आली. सगळेजण विषयामध्ये सुख शोधतायत. पण त्या विषयामध्ये सुख शोधताना त्या सरोवरामध्ये त्या गजेंद्राचा पाय एका मगरीने धरला. आपणही सगळे विषयामध्ये सुख शोधतोय आणि आपलाही पाय एक मगर धरते. ती मगर म्हणजे काळरूपी मगर. त्या काळरूपी मगरीने सगळ्यांना धरलेले आहेत. सगळे तिच्या तोंडात मध्ये चाललेले आहेत. हळूहळू हळूहळू तिच्याकडे चाललेले आहेत. जसा जसा क्षण चाललाय तसा तसा आपण मृत्यूकडे वाटचाल चाललेली आहे. आपण म्हणताना वाढदिवस करतोय पण तो वाढदिवस नाहीये, तो घट दिवस आहे. आता जर आपलं आयुष्य 80 वर्ष असेल, सांगा मला, 80 वर्ष जर आपलं आयुष्य, आणि मी जर आता 25 वर्षाचा झालो, मग 25 वर्ष माझा वाढदिवस आहे का? माझे 25 वर्ष गेले गेले ना. म्हणजे 25 वर्ष झाले याचा अर्थ काय? माझा घट दिवस आहे, वाढदिवस थोडी आहे. काळ आपल्याला खातोय, फक्त आपण आपल्या अहंकारामध्ये त्या गोष्टी मानत नाही, त्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. पण काळरूपी मगरीने प्रत्येकाला पकडलेले आहे. त्या हत्तीलाही पकडलं, नकर नावाच्या मगरीने पकडलं. पकडल्याबरोबर दोघांचं युद्ध सुरू झालं. अर्थात युद्ध सुरू झाल्यानंतर, संकट आल्यानंतर शेजारच्यांना आपण हाक मारतो. सगळेच जणांना हाक त्यांनी मारली. मुलांना हाक मारली, बायकांना हाक मारली, नातवांना हाक मारली. सुरुवातीला सगळेच जण त्याला वाचवायला आले. बराच वेळ युद्ध चाललं. काही वेळेला त्याला बाहेर ओढायचे, पुन्हा त्या मगरीची ताकद वाढायची, ती पुन्हा आतमध्ये ओढून घ्यायची. असं म्हणतात मगरीची ताकद पाण्यामध्ये जास्त असते. पाण्यामध्ये तिला कोणी त्या ठिकाणी टिकाव देऊ शकत नाही. बराच वेळ चाललं. आता हे सगळे जण मदत करत होते, काय प्रेमानं करत नव्हते.
जग काय म्हणेल म्हणून फक्त करत होते. बऱ्याच जणांचं प्रेम एवढंच करता असतं आपल्यावरती, लोक काय म्हणतील एवढ्या करता फक्त. सगळ्यात आधी त्याच्या सुनांच्या डोक्यामध्ये आलं, काय करायचं म्हाताऱ्याला वाचून, याचं काय लोणचं घालायचं का घरी नेऊन. म्हणून सगळ्यात आधी साथ सोडली ती सुनांनी. त्या सुनांनी ज्या सोंडा लावलेल्या होत्या त्या सोंडा काढून घेतल्या आणि तशाच सोंडा आपल्या नवऱ्याच्या कानामध्ये घातल्या आणि सांगायला लागल्या, सांगते तुम्हासी वेगळे निघा, वेगळे निघून संसार बघा. राया वेगळे निघा. आता कुठपर्यंत त्या म्हाताऱ्याला मदत करता. आता आपलं पहा, आपल्याला मुलं बाळा झालेली आहेत आणि बायकोनी सांगितलेलं ऐकावं लागतं. मला अनुभव नाही पण पाहण्यामध्ये आहे भरपूर तसं. ज्ञानोबाऱ्यांनी सांगितलं, मला अनुभव नाही पण मी जे वाचलेलं आहे ते ज्यांनी सांगितलंय ते खरंच आहे. हो, ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्यांनी सांगितलंय. ज्ञानोबाऱ्या सांगतात, चित्त आराधी स्त्रियेची तियेचे नि छंदे नाचे, माकड गारुड्याचे जैसे होय. जसं गारुड्या पुढं माकड नसतं तसं नवरा बायको पुढे नसतं. मुलांनाही वाटलं काय करायचं म्हाताऱ्याला वाचून, मुलांनाही साथ सोडून दिली. आता राहिल्या बायका, या पण खूप काही प्रेम करतात असं म्हणून नव्हत्या थांबल्या, पण निमित्त याच्याबरोबर लग्न करून आलेले आहेत, काय म्हणेल जग म्हणून तिथं थांबल्या. तुकोबाऱ्या सांगतात, बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नासेल घर थुंकून या. ज्यावेळी म्हातारपण येतं ना त्यावेळेला बायको सुद्धा त्या म्हाताऱ्याला कंटाळलेली असते. म्हणून जीवनातली सगळ्यात अवस्था वाईट जर कोणती असेल ती म्हातारपण, सगळ्यात वाईट अवस्था. कारण आयुष्य आपण सगळं, आयुष्यातली सगळी ताकद संसाराकरता घालवलेली असते, जे लोकांकरता घालवलेली असते. ते लोक त्यावेळेला आपल्याला फसवतात. सगळ्यात आधी आपल्याला फसवतं ते आपलं शरीर. ज्ञानोबाऱ्या सांगतात, मळमूत्रद्वारे होऊनी थाती खोकरे, नवसिहे होते इतरे माझ्या निधनी. तारुण्यामध्ये ज्या शरीराच्या बळावरती, अभिमानावरती जगाबरोबर आपण भांडणं करतो, म्हातारपणी सगळ्यात आधी फसवते ते शरीर. त्या शरीरातली कोणतीच क्रिया आपल्या हातामध्ये राहत नाही. मलमूत्र विसर्जन आपल्याला न सांगता त्या म्हाताऱ्याचं होऊन जातं. शरीर न सांगता थरथर थरथर कापतं. मान उगाच नाही 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 म्हणते. हे सगळं तुमच्या पाहण्यामध्ये आहे. आणि मग अशी स्थिती झाल्यानंतर ज्ञानोबाऱ्या सांगतात, नवसिहे होते इतरे माझ्या निधनी. ज्यांच्याकरता मी आयुष्य वेचलं ते माझे जवळचे लोक, म्हणजे तो म्हातारा म्हणतोय की माझ्या मारण्याकरता नवस करतात. कधी मरल हे म्हातार. नाखमुख गळू लागले लाळ आणि शेंबूड, श्वानापरी गती झाले अवघे करते हाडहाड. सगळे आपल्या हाडहाड करतात त्यावेळेला. देखोनी थुंकेल जग मृत्यूचा पडेल पांग, शेर्या उभग येईल माझा. ज्ञानोबाराय सांगतात, म्हातारपणी काय होतं, ज्या जगाने आपल्याला मानावं त्याकरता आपण नाही नाही तर खटपटी करतो. ज्या नातेवाईकांना आपण संतुष्ट करण्याकरता काय काय ते उद्योग करतो. जोपर्यंत तुमच्याकडून एखाद्याला सुख मिळते तोपर्यंतच ती व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते. बृहदारण्यक उपनिषदातली श्रुती, नवारे पत्युपकामाय पतिम प्रिय भवती, आत्मनस्तु कामाय पतिम प्रिय भवती. बायको नवऱ्यावर जे प्रेम करते ते नवऱ्याकरता करत नाही. त्या नवऱ्यापासून जोपर्यंत तिला सुख मिळतंय तोपर्यंत नवऱ्यावर तिचं प्रेम आहे. याच्या उलट नवरा बायकोवर जे प्रेम करतोय, नवारे जायाय कामा जाया प्रिया भवती, आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवती. नवरा बायकोवर जे प्रेम करतो ते देखील बायको करता नाही करत. जोपर्यंत ती बायको सुखाला कारणीभूत आहे तोपर्यंत तिच्यावर प्रेम आहे. एकदा का ती दुःखाला कारणीभूत ठरली की मग ते घरी नसतात, ते कोर्टात असतात घटस्फोटासाठी. ज्या अर्थी ते घटस्फोटाकरता कोर्टात जातात त्या अर्थी ते सुखाकरता एकत्र आले होते. सुख मिळालं नाही म्हणून तिथे गेले ना. तुम्ही म्हणता लोक पैशाच्या मागे धावतात, पैशाच्या मागे धावतात, पण पैसा करता नाही पैशाच्या मागे धावत. तो पैसा जोपर्यंत सुखाला कारणीभूत आहे तोपर्यंत पैशाच्या मागे कामाला मागे धावताय. सगळ्यांना माहित असलेली घटना आहे, 6 ते 7 वर्षापूर्वी भारत सरकारनं नोटबंदीचा कायदा आणला. एका रात्रीमध्ये सांगितलं की 500 आणि 1000च्या नोटा बंद. ज्याच्याकडे असतील त्याने बँकेमध्ये जमा करायच्या, जास्त असतील तर हिशोब सांगायचा. आता ज्यांच्याकडे जास्त होते आणि हिशोब नव्हता त्यांनी फेकून दिल्या. हडपसर सारख्या ठिकाणी गटारीमध्ये 4 बॅगी भरून 4 पोती भरून नोटा सापडल्या. तर मला सांगा, जर पैशावर प्रेम असतं तर ते पैसे तिथं सापडले असते गटारीत?
जोपर्यंत ते पैसे सुखाला कारणीभूत होते तोपर्यंत ते पैशाची जागा आतमध्ये तिजोरीत आहे. नवारे वित्तस्य कामाय वित्तम प्रभवती आत्मनस्तु कामाय वित्तम प्रियम भवती. जोपर्यंत पैसा सुखाला कारणीभूत आहे तोपर्यंत पैसा तिजोरीत आहे. एकदा का पैसा त्या दुःखाला कारणीभूत ठरायला लागला किंवा पैशाची जागा गटारीत आहे. पैशाचं नाही सांगत, माणसाचं तेच सांगतोय. जोपर्यंत एखादा व्यक्ती आपल्यावरती प्रेम करतो कुठपर्यंत, जोपर्यंत आपण त्याला सुख देतोय तोपर्यंत. एकदा का आपण त्याच्या दुःखाला कारणीभूत ठरलो की त्याच्या आयुष्यामध्ये आपलं स्थान हे गटारीत आहे. ज्ञानोबा सांगतात, जैसा उद्याना माझे अनळू संचरला देखोनी प्रबळू मग क्षणभोरी कोकिळू स्थिर नये. कोकिळ पक्षी वनामध्ये तोपर्यंत राहतो की जोपर्यंत वन हिरवगार आहे. एकदा का वनातला हिरवेपणा गेला की मग कोकिळ पक्ष क्षणभर सुद्धा तिथं थांबत नाही. तशी लोक आपल्यापाशी तोपर्यंत थांबतात की जोपर्यंत आपण त्यांच्या सुखाला कारणीभूत आहे. कितीही जवळच्या असू द्या, एकदा का आपण त्यांच्या दुःखाला कारणीभूत ठरायला लागलो की मग आपल्या जीवनाची हाडहाडच असते, हाडहाड असते. गजेंद्राचं तेच झालं. मुलं निघून गेली. बायकांनीही तोच विचार केला, काय इथं थांबून करायचंय, घरी जाऊन नातवंड सांभाळू. बायकाही निघून गेल्या. मग मात्र गजेंद्राच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. अरे आयुष्य ज्यांच्या करता खर्च केलं, ज्यांची तुझं गुंती ते तो मोकली ती आणती. त्या कठीण प्रसंगामध्ये सोडून गेले ते मला. बरं यांच्यावरतीच प्रेम केलं, यांच्या प्रेमामुळं आयुष्यभर देवाकडे पाहिलं सुद्धा नाही. मग त्या गजेंद्रानं त्या सरोवरामध्ये असणारं एक कमळ पुष्प उचललं. आयुष्यभर देव काही माहीतच नाही, फक्त हाक मारली, या जगाला चालवणारा जो कोणी असेल नियंता ईश्वर त्याने यावं आणि मला वाचवावं. त्यानं कोणत्या देवाचं नाव नाही घेतलं, पण जगाला कोण चालवणार असेल त्याने यावं. तर तसे देव तर 33 कोटी आहेत, पण मुख्य 5 देव आहेत. पण देव पंचायत ज्याला म्हणतात, गणपती बाप्पा, देवी, विष्णू भगवान, भगवान शंकर आणि सूर्यदेव. गणपती बाप्पाने विचार केला की वक्रतुंड महाकाय म्हणल्याशिवाय मी जात नसतो. देवी म्हणली की सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, हा मंत्र म्हणल्याशिवाय मी पण नाही जात. पण माझा विष्णू मात्र त्या ठिकाणी आपल्या सिंहासनावरून खाडकन उठून बसला, निघाला. लक्ष्मीने विचारलं कुठे चालले. ह कहे लक्ष्मी ती कहे गजराज. हत्तीकडे चाललं हे सांगत असताना ह लक्ष्मी पुढे म्हटले आणि ती म्हणताना गजेंद्र पुढे गेले. इतक्या वेगात भगवान तिथं आले. आल्याबरोबर भगवंतानं आपल्या सुदर्शनानं त्या मगरीचं मस्तक उडवलं आणि गजेंद्राला आपल्या बरोबर वैकुंठाला घेऊन निघाले. का बरं गजेंद्राला घेऊन निघाले? हा गजेंद्र म्हणजे मागच्या जन्मामध्ये इंद्रद्युम्न नावाचा राजा होता, द्रविड देशाचा राजा. पण शापानं तो त्या ठिकाणी हत्ती झाला. पण ज्या मगरीला मारलं त्या मगरीमधून एक पुरुष प्रकट झाला. त्यानं भगवंताला अडवलं, कुठं चालले म्हटले. ती मगर पण काय साधारण नव्हती. ती मगर म्हणजे मागच्या जन्मातील हुहू नावाचा गंधर्व आहे. स्वर्गामध्ये 2 गंधर्व आहेत, हा हा आणि हु. तसे बरेच गंधर्व आहेत, पण देवांचं मनोरंजन करण्याकरता, हसवण्याकरता हा हा आणि हुहू आहे. हसवण्याकरता. आपल्या इथं म्हटलं जातं बघ, एखादा जास्त हसायला लागला की काय हाहू लावले, ते हा हा आणि हुहू हसवण्याकरता होते. त्यातल्या हुहूने काय केलं, देवल ऋषी सरोवरामध्ये स्नान करत असताना खाली पाण्यामध्ये त्यांच्या पायामध्ये घुटमळायला लागला आणि त्यांना पाडलं. ते ऋषी होते. ऋषी शक्यतो तापटच असतात. त्यांनी रागानं शाप दिला की तुला मगर व्हावं लागेल. त्यानं सांगितलं, अहो मी तुमचं मनोरंजन करण्याकरता, तुम्हाला हसवण्याकरता मी तुमच्यापाशी आलो होतो, तुम्ही मला शाप दिला. त्यांनी उशापय दिला की भगवान स्वतः तुला वाचवतील, स्वतः तुझा उद्धार करतील. म्हणून तो पुरुष प्रकट झाला आणि त्यानं भगवंताला अडवलं. का हो कुठं चालले? भगवान म्हणाले, याला न्यायला आलो होतो म्हणून चाललो निघून. मग मला कोण नेणार? तुला नेण्याचा काय संबंध? त्याने सांगितलं, तुम्ही काकडा ऐकत नाही का? काकड्याला जाता का नाही? भगवंताला म्हणला तू का? अहो संतांनी सांगितले, काय महिमावरून आता सांगण येते किती, कोटी ब्रह्मा हत्या मुख पाहता जाते. तुमचं मुख पाहिल्याबरोबर कोटी ब्रह्मा हत्या जातात. हे तुमचं वर्णन संतांनी केलंय, विसरले का काय? मी तुम्हाला पाहिलंय, मलाही तुम्ही नेलं पाहिजे. आणि याचा पाय मी काय उगाच नाही धरला. नाथ महाराजांचे अभंग पाठ करता का नाही तुम्ही? हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. हा तुमचा भक्त आहे म्हणून याचा पाय धरला. नकरानं देवाची निंदा केली,
न कर बोले देव हसे, निंदा नाही स्तवन माझे केले. अरे निंदा नाही माझी स्तुती केली. भगवंताला ती स्तुती वाटली, भगवंतानं त्यालाही घेतलं आणि वैकुंठामध्ये निघून गेले. असं भगवंतानं गजेंद्राकरता हरि अवतार धारण केला. हा अवतार त्या ठिकाणी 4थ्या मन्वंतरामध्ये झाला. 6व्या मन्वंतरामध्ये भगवंतानं समुद्र मंथन केलं. हे समुद्र मंथन का केलं याची कथा राजानं ऐकण्याची उत्सुकता दाखवली. ते सांगतायत की ऋषी दुर्वासा हे एकदा पूजा करत होते. पूजा करत असताना त्यांनी पारिजातक फुलाची एक माळ तयार केली आणि भगवंताला ते अर्पण केली. मनामध्ये प्रेम दाटून आलं. त्या भगवंताकडे पाहिल्याबरोबर त्यांना वाटलं भगवंताला भेटावं, स्वतः जाऊन प्रत्यक्षात भेटावं. म्हणून ते वैकुंठामध्ये गेले. दुर्वासा ऋषी सामर्थ्यवान होते. वैकुंठामध्ये गेल्याबरोबर भगवंताचं दर्शन घेतलं, पाहिलं भगवंताच्या गळ्यामध्ये मी जो खाली हार घातला होता मूर्तीला, तोच हार भगवंताच्या गळ्यामध्ये आहे. याचा अर्थ काय की माझा हार स्वतः भगवंताने त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे. आनंद झाला. पुन्हा दंडवत घातलं. भगवंताने गळ्यातला हार काढला आणि ऋषींच्या गळ्यामध्ये प्रसाद म्हणून दिला. ऋषींना आनंद वाटला. पुन्हा खाली यायला निघाले. स्वर्गाच्या वाटेने येत असताना समोरून स्वर्गाचा राजा इंद्र येत होता, ऐरावत नावाच्या हत्तीवरती बसून. त्यांच्या मनामध्ये विचार आला ऋषींच्या, हा हार म्हणजे काय साधारण नाहीये, भगवान विष्णूच्या गळ्यातला हार आहे. भगवान विष्णूच्या गळ्यामध्ये छातीवरती लक्ष्मी राहते, म्हणजे हा हार म्हणजे लक्ष्मी स्वरूप आहे. माझ्यासारख्या संन्याशाला, साधूला काय याची गरज आहे? अर्थात ते ऋषी होते, साधू होते, संन्यासी होते म्हणून त्यांना तसं वाटलं. आत्ताच्या संन्याशाकडून तशी अपेक्षा करू नका. त्यांना वाटलं हा हार इंद्राला दिला पाहिजे, याला लक्ष्मीची गरज आहे. म्हणून त्यांनी तो हार प्रसन्नतेनं, दयाबुद्धीनं इंद्राला दिला. इंद्रानं काही वेळ तरी स्वतः पुढे ठेवायचा ना, तर त्यांनी तो हार त्या हत्तीच्या डोक्यावरती ठेवला, गळ्यात नाही घातला. हत्तीनं तो हार घेतला, काहीतरी खायची गोष्ट आहे म्हणून पाहिलं, खायची गोष्ट नाही म्हणून खाली फेकून दिला आणि हत्तीनं त्या हारावरती पाय दिला. हे ऋषी दुर्वासांनी पाहिलं. आता संत जेवढे निर्मळ असतात, जेवढे दयावान असतात, तेवढंच त्यांच्याविषयी घडलेलं पातक हे आपल्या नरकाला कारण ठरतं. तुका म्हणे हे आशीर्वादे बळी, जाईल तो छडी नरका यासी तुकाराम महाराज म्हणतात. संतांकडून घेता आला तर आशीर्वाद घ्यावा. जर चुकूनही आपल्याकडून काही चूक झाली तर आपल्या नरकाला कारणीभूत होतात. ते इतका सुद्धा अपराध तिथं सहन होत नाही. हे आशीर्वाद आहे बळी, जाईल तो छडी नरका यासी. ऋषी दुर्वासांचा अपमान झाला. अरे भगवंताचा हार होता तो, यानं पायाखाली दिला हत्तीच्या. संपत्तीच्या मादानं दिला. ज्या संपत्तीच्या मादानं उन्मत्त झालेला इंद्र, त्या इंद्राला शाप दिला की तुझी सगळी संपत्ती समुद्रामध्ये निघून जाईल. शाप खरा ठरला आणि सगळी संपत्ती समुद्रामध्ये गेली. इंद्र श्रीहीन झाला, सगळी लक्ष्मी निघून गेली, अगदी भिकाऱ्यासारखा झाला. भगवंताला शरण गेला. काय करावं देवा, संपत्तीशिवाय तर जग चालू शकत नाही. भगवंतानं सांगितलं संपत्ती कुठे गेली आहे? समुद्रामध्ये गेली. मग समुद्रामधूनच बाहेर काढावं लागेल. अहो काढता कशी काय? समुद्र काय लहान आहे का? ते काय शेततळ आहे का? उडी मारली खाली तळ शोधला? समुद्र आहे तो. भगवंतानं सांगितलं समुद्राचं मंथन करा, मग ती संपत्ती वरती येईल, ती लक्ष्मी वर येईल. अहो पण समुद्र मंथन करणं शक्य आहे का? हो शक्य आहे म्हणले. मेरू पर्वताचा रवी करा आणि वासुकी सापाची त्या ठिकाणी दोरी तयार करा आणि त्याला ओढण्याकरता तुम्ही सगळे भाऊ, देव आणि दैत्य हे भाऊच आहेत. कश्यप ऋषींची मुलं आहेत देव आणि दैत्य. कश्यप ऋषीच्या 2 बायका, दिती आणि आदिती. दितीपासून जे झाले ते दैत्य आणि आदितीपासून झाले ते सगळे देव, इंद्रादिक देव. त्यांनी सांगितलं तुमच्या भावांना घ्या, सावत्र जरी असले तरी या कामाला मदतीला घ्या. तुमची भांडणं बाकीच्या वेळेला करा, आता देव कार्य आता तरी एकत्र या. ठरलं. मेरू पर्वताला आणण्यात आलं, पण मेरू पर्वताला आणणं शक्य नव्हतं, उचलणं शक्य नव्हतं. स्वतः भगवंताने मदत केली. वासुकी सापाला विनंती केली, भगवान शंकराच्या गळ्यात असणारा. त्याने आधी नकार दिला, पण त्याला यज्ञामधलं आमिष दाखवलं, यज्ञामध्ये तुला वाटा देऊ म्हणून वासुकी सापही त्या ठिकाणी यायला तयार झाला. त्याची रवी तयार केली, पण आता ओढायचंय. ते ओढत असताना त्या सापाच्या तोंडाच्या बाजूला कोण होणार आणि शेपटाच्या बाजूला कोण होणार? देवाला माहिती होतं सापाच्या तोंडाला बाजूला राहणार
त्यांना त्रास होणार, आणि जे शेपटीच्या बाजूला राहणारे त्यांना काय त्रास होणार नाही. म्हणून देवाने युक्ती लढवली. देव त्या ठिकाणी बाकीच्या सगळ्या देवांना म्हणाले, अरे तुम्ही सगळे मोठ्या घरातले, तुम्ही सापाच्या तोंडाला नका जाऊ, सापाच्या शेपटीला नका जाऊ, तोंडाच्या बाजूला या. मुद्दामून मोठ्याने म्हणाले. हे राक्षसांनी ऐकलं. तर राक्षस दैत्य म्हटल्यानंतर त्यांची बुद्धी शक्यतो गुडघ्यातच असते. ते म्हणले समुद्र मंथन व्हायचं तेव्हा होईल, पण आता मोठ्या घरातलं कोण हे आता ठरू द्याच म्हणले. हे मोठ्या बापाचे, मग आम्ही काय मग बारीक बापाचे आहे का? आता समुद्र मंथन झालं तर तोंडाच्या बाजूला आम्हीच होणार. देवाला तेच पाहिजे होतं. ठीक आहे म्हणले, वाचतो तोंडाच्या बाजूला. समुद्र मंथनाला सुरुवात झाली. जसा जसा त्या सापाला पिराळा पडला तसं तसं त्या सापाच्या तोंडातून विष बाहेर यायला लागलं, आणि तोंडातून आलेलं ते भयानक विष त्या दैत्यांना त्रास करायला लागलं. मग दैत्यांना कळालं मोठ्या बापाचं होणं किती दुःखदायक आहे. पुन्हा समुद्र मंथनाला सुरुवात झाली, आणि सगळ्यात अगोदर समुद्र मंथनातून रत्न निघालं, ते म्हणजे हलाहल नावाचं विष. हे विष सगळ्या जगाला ग्रासू लागलं. आता काय करायचं? सगळ्या जगाचा नाश होईल, मग या विषाचं सेवन कोण करेल? म्हणून सगळेजण त्या ठिकाणी काळाची देवता असणारी, संहाराची देवता असणारी भगवान शंकराची प्रार्थना करायला लागले. त्यांना आवाहन करायला लागले, भगवान प्रगट व्हा आणि विषाचं ग्रहण करा. सगळे देव आणि दैत्य एकत्र येऊन भगवान शंकराचे भजन करायला लागले. दोन्ही हात वर करून देवाला टाहू फोडतायत. आपण दोन्ही हात वर का करतो माहिती आहे का तुम्हाला? का करतो? तुमचे हात मला पाहायला मिळाले म्हणून नाही. दोन्ही हात वर करणं म्हणजे देवाला शरण आलो. आता देवा सगळं तुझ्या हवाले, आता आमची शक्ती संपली, आता सगळं जे काय करायचं ते तू कर, हे सांगण्याकरता दोन्ही हात वर करणं आहे. दोन्ही हात वर करून भगवान शंकराला बोलवले. भगवान शंकर प्रगट झाले. दयाळू आहेत ते सुद्धा. त्यांनी तो विषाचा प्याला घेतला आणि ते विष प्यायला लागले. पण विष पित असताना त्यांना आठवलं की आपल्या हृदयामध्ये आपण नेहमी भगवान श्रीरामांचं, विष्णूचं ध्यान करतो. हे विष जर आतमध्ये गेलं तर माझ्या भगवंताला काही त्रास होईल, म्हणून त्यांनी ते विष कंठामध्ये साठवलं. एक अर्थ. दुसरा अर्थ, योगी आहेत भगवान शंकर, म्हणजे महायोगी, आदि योगी आहेत. आणि योगी हे आपले सप्तचक्र जागृत करत असतात. आपल्या शरीरामध्ये सप्तचक्र आहेत, त्यामध्ये आपल्या कंठामध्ये विशुद्ध चक्र आहे. हे विशुद्ध चक्र ज्याचं जागृत झालंय त्याला विषबाधा होत नाही, म्हणून त्यांनी विष कंठातच साठवलं. आणि तिसरी गोष्ट, भगवान शंकराची पत्नी पार्वती, तिचं एक नाव भुवनेश्वरी आहे. या भुवनेश्वरीनं तपश्चर्या करून वर मिळवला की माझ्या पतीला विषबाधा होऊ नये, म्हणून त्यांनी ते विष कंठामध्ये साठवलं. तिथून पुढे भगवंताला नाव पडलं नीलकंठ भगवान. देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझे अवचित हळहळ जे उठले, तेत्वा असुरपणे प्राशन केले, नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले. आरतीमध्ये आपण दररोज म्हणतो नीळकंठ नाम पडलं. पुन्हा समुद्र मंथनाला सुरुवात झाली. आता या समुद्र मंथनातून त्या ठिकाणी कामधेनू नावाची गाय आली. ती कामधेनू गाय साधूंना देण्यात आली. त्यानंतर त्यामधून चंद्र प्रकट झाले. चंद्र भगवंताला स्वतः महादेवांनी आपल्या डोक्यावरती स्थान दिलं. यानंतर यामधून उच्चेश्वरा नावाचा घोडा आला. तो दैत्यांचा राजा असणारा बळी, त्या बळीला दिला. ऐरावत नावाचा हत्ती आला. तो हत्ती त्या ठिकाणी पुन्हा इंद्राने घेतला. कल्पतरू नावाचा वृक्ष आला. तो वृक्ष स्वर्गामध्ये गेला. अप्सरा आल्या, त्या स्वतःहून देवतांबरोबर निघून गेल्या. मग या मंथनातून आली वारुणी नावाची मदिरा. मदिरा म्हणजे माहिती ना तुम्हाला? दारू. समुद्र मंथनातून निघालेले रत्न येते, पण ते कोणी घेतलं बघा? ते रत्न, ती दारू दैत्यांनी घेतली. तेव्हापासून आजपर्यंत सगळे दैत्य दारू पित आहेत. मी असं नाही म्हणत की जे दारू पित आहेत ते दैत्य आहेत, पण दैत्य तेव्हापासून आजपर्यंत दारूच पित आहेत. यानंतर या मंथनातून बाहेर आली ती लक्ष्मी. त्या लक्ष्मीच्या सौंदर्याला पाहिलं सगळे भाळभूत झाले. सगळ्यांना वाटलं आता लक्ष्मी मला वरेल. जगातली सगळ्यात जास्त भांडणे लक्ष्मीवरूनच होतात, पैशावरून. सगळ्यांनी सांगितलं आता सगळ्यांनी रांगा करायच्या, तिच्या मनावरती ठेवायचं, तिने कोणाला माळ घालायची ते. सगळ्यांनी लाईन केली. सगळे एका रांगेत उभे राहिले. लक्ष्मीने दैत्यांकडे पाहिलंच नाही, सगळ्या ऋषींकडे पाहिलं. दुर्वासा ऋषी होते, म्हणजे तपश्चर्या करतात, सगळं चांगले, पण खूप रागीट आहेत, यांना नाही माळ घालायची. ब्रह्मदेवाला पाहिलं, यांना आयुष्य भरपूर आहे सगळे, पण यांची वाईट नजर स्वतःच्या मुलीवरतीच गेली, यांनाही माळ नाही घालायची.
भगवान शंकराकडे पाहिलं, देवोक देव महादेव आहेत, सगळं चांगलंय, पण राहतात स्मशानात, ते मला कुठं ठेवतील? म्हणून भगवान शंकरालाही माळ नाही घातली. इंद्राला पाहिलं, इंद्र चांगला आहे, दिसायला चांगले, सगळं चांगले, पण आचरण चांगलं नाहीये. म्हणून इंद्रालाही नाही वरलं, कोणीच आवडेना. माझा नारायण भगवान महाविष्णू मात्र कोणाच्या रांगेत उभे नाहीये. का? कारण त्यांच्याकडे जाण्याकरता लक्ष्मी नाही लागत, म्हणजे पैसा नाही लागत. ऐका, देवाला प्राप्त करून घेण्याकरता काय लागतं, नारायणाला प्रसन्न करण्याकरता काय लागतं? ज्ञानोबा सांगतात, आपण पे विन सौरसू नाही, त्याला आपलेपणा लागतो. तो प्रेमाचा भुकेला आहे, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. सगळं त्याच्याकडे आहे, काहीच गोष्टीची उणीव नाहीये. ज्ञान म्हणाल तर जगामध्ये सगळ्यात ज्ञानवान हा वेद आहे, पण वेदही त्याचं वर्णन करू शकत नाही, वेद कमी पडला. तपश्चर्या करून त्याला प्रसन्न करायचं म्हणाल नारायणाला, तर तपश्चर्याच्या बाबतीमध्ये भगवान शंकर सगळ्यात आद्यस्थानी आहेत. करिता तापसाची कडसणी, कवन जवळा ठेवीचे शूळपाणी. ज्ञानोबा सांगतात, शूळपाणी म्हणजे भगवान शंकराची कोण तुलना करू शकतो? पण ते भगवान शंकर सुद्धा त्याच्या भक्तांची ओढलेली रजक्कन आपल्या डोक्यावरती घेतात. चरणीची रज वंदी शूळपाणी. लक्ष्मी पैशाने जर देवाला प्रसन्न करायचं म्हणसाल तर कवनी आहे अशी लक्ष्मी सारखी ज्या करचित घरकुली, त्या लक्ष्मीच्या घरी असणाऱ्या दासी, त्या लक्ष्मीच्या घरी असणाऱ्या दासीने जर खेळायचं ठरवलं ना, तर त्या खेळ करताना ज्या बाहुल्या करतात त्या बाहुल्या म्हणजे इंद्र असतात. त्यांनी एखाद्या झाडाकडे पाहिलं तर ते साधारण झाड असेल तर त्याचं कल्पवृक्ष, त्या ज्या झाडाकडे पाहती ते कल्पवृक्ष होती. ज्ञानोबा म्हणतात, इतकं सामर्थ्य लक्ष्मीच्या घरातल्या सेवकाकडे. पण ती लक्ष्मी जेव्हा भगवंताकडे निघाली तेव्हा तिला सगळी लक्ष्मीचा मद, तो अहंकार बाजूला ठेवावा लागला. मग सर्वस्व करुणी सेवा, अभिमान सांडोनी पांडवा. ती पाय धुवायच्या दैवा पात्र झाली. ती लक्ष्मी आली पण कुठपर्यंत? फक्त देवाच्या पायापर्यंतच आली. ब्रह्मादयो बहुतितम यत्पांग मोक्ष. भागवतानं सांगितलंय की ब्रह्मादिक देव तर लक्ष्मीने एकदा आपल्याकडे पाहावं, एकदा आपल्याकडे कृपा कटाक्ष निहाळावा म्हणून हजारो वर्ष तपश्चर्या करतात. पण तीच लक्ष्मी भगवंताकडे जाताना मात्र आपली सगळा मत, आपला अहंकार सोडून भगवंताकडे निघाली. का? कारण त्याच्यापाशी अहंकार चालत नाही, मद चालत नाही. त्याला आवडतो तो भोळेपणा आवडतो, प्रेमाने तो वश होतो, बाकी कशाने वश होऊ नाही शकत. लक्ष्मीला आपला अहंकार सोडावा लागला, तेव्हा लक्ष्मीला त्याने आपल्या बरोबर घेतलं. यानंतर या समुद्र मंथनामधून धन्वंतरी भगवान प्रगट झाले आणि त्यांच्या हातामध्ये अमृत कलश होता, की ज्या अमृत कलशाची सगळेजण वाट पाहत होते. इंद्राचा सुपुत्र असणारा जयंत, त्या जयंतानं तो अमृत कलश घेतला आणि पळायला लागला. पण दैत्याने त्याला अडवलं आणि तो अमृत कलश त्याच्याकडून हिसकावून घेतला. आता दैत्यांच्या हाताला अमृत जाणं म्हणजे चुकीची गोष्ट आहे. काय करायचं म्हणून भगवंतानं मोहिनी अवतार धारण केला. एका सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं. मोहिनी नावासारखंच सगळ्यांना मोहित करणारी अशी ती मोहिनी. पण इकडे दैत्यांमध्ये ते अमृत कोणी पहिल्यांदा प्यायचं म्हणून दैत्यांमध्येच भांडणं लागली. तिथं ती मोहिनी पाहिल्यानंतर सगळेजण तिच्याकडे मोहित झाले दैत्य, आणि स्वतःहून त्यांनी तो अमृताचा कलश त्या मोहिनीच्या हातामध्ये दिला आणि सांगितलं की अरे हे आधीच अमृत आहे. त्यातल्या त्यात या मोहिनीकडून, या स्त्रीकडून जर ते अमृत मिळालं तर सोने पे सुहागा आहे. हिच्या हातून अमृत प्यायचं म्हटलं तर काय वेगळाच आनंद आहे. सगळेजण तिच्या पाशी आले, तिला विचारू लागले, काय तुझं नाव, कोण आहेस तू? भगवान विष्णूने अवतार धारण केलेला आहे मोहिनीचा. तुझं गाव कोणतं, तुझं लग्न झालंय का? हे सगळ्या बातम्या काढायला लागले. तिला म्हणाले की हे अमृत आता तूच वाटा आम्हाला. तिने ते अमृत घेतलं, कलश घेतला आणि त्यांना सांगितलं, अरे मूर्खांनो, माझ्या हातामध्ये देता, मी अनोळखी आहे तरी देखील माझ्या हातामध्ये देता. त्यांनाही पटलं. त्यांचा विश्वास संपादन करण्याकरता तिने हे वाक्य वापरलं होतं. तिने सांगितलं, ऐका, मी हे पाहिलेलं आहे कलश पूर्ण. कसे जरी झाले तरी ते देव तुमचे भाऊचे, सावत्र जरी असले तरी तुमचे भाऊचे. थोडं थोडं तरी त्यांना दिलं पाहिजे. मी पाहिलंय कलशामध्ये,
यामध्ये वरवरती सगळं उथळ उथळ आहे. जो काही माल आहे, जो काही मेवा आहे तो सगळा खाली आहे. मी वरवरच त्यांना वाढते, जो मेवा आहे तो तुम्हाला परत आणते. म्हणून दोघांनी रांगा करा. देवांची एक रांग झाली, दैत्यांची एक रांग झाली. आणि ती मोहिनी ते अमृत वाटायला लागली. सगळ्या देवतांना वाटलं. त्या दैत्यांमधला असणारा एक राहू नावाचा दैत्य तो त्या ठिकाणी रूप बदलून तिथं देवांच्या रांगेमध्ये आला. त्याच्या हातामध्ये अमृत गेलं, त्याने ते पिलंही. पण सूर्यानं आणि चंद्रानं चाढी लावली की हा देव नाही, हा दैत्य आहे. भगवंतानं रागानं त्या राहूचे 2 तुकडे केले. पण तोपर्यंत अमर झाला होता. त्याचे 2 तुकडे म्हणजे राहू आणि केतू. आणि सूर्यानं आणि चंद्रानं चाढी लावली म्हणून सूर्याला आणि चंद्राला ग्रहण लागतं, ते राहू आणि केतूकडून. यानंतर देवांनी अमृत पिलं म्हणून त्यानंतर युद्ध झालं देव आणि दानवांचं. यामध्ये सगळ्या दैत्यांना मारून टाकलं. अगदी बळीला सुद्धा मारलं, दैत्य राजा असणारे बळीला. पण दैत्यांचे गुरु असणारे शुक्राचार्य मात्र खिन्न झाले की माझे सगळे शिष्य गेले. असा गुरु असावा शिष्यांकरता तडफड करणारा, तळमळ करणारा. त्यानं भगवान शंकराची प्रार्थना केली आणि सांगितलं की मला संजीवनी विद्या द्या, जेणेकरून मला माझ्या शिष्यांना पुन्हा जिवंत करता येईल. भगवान शंकर भोळे त्यांनी त्याला ती संजीवनी विद्या दिली. त्यानं पुन्हा त्या दैत्यांना जिवंत केलं. यानंतर हे 4थं मनवंतर संपलं आणि 7व्या मनवंतरामध्ये राजा बळीनं स्वर्गाचा अधिपती होण्याकरता 100 यज्ञ करण्याचा संकल्प केला. आता राजा बळी हा वास्तविक वैष्णव आहे, भक्त आहे. पण त्याच्या बाजूला असणारी जी सगळी मंडळी ती सगळे दैत्य आहेत. एकटा राजा चांगला असून काय फायदा आहे? मंत्रिमंडळ बाकीचं सगळं भ्रष्टाचारी म्हटल्यानंतर एकटा राजा काय करणार? म्हणून देवांना काळजी वाटू लागली, हा जर राजा झाला, हा जर इंद्राचा अधिपती झाला, हा चांगलं करेल, पण याच्या बाजूचे सगळे खाणारेच आहेत. म्हणून देवतांची माता असणारी आदिती तिला काळजी वाटू लागली की माझ्या मुलांना भय आहे. म्हणून तिनं कश्यपाची प्रार्थना केली की काय करावं मी. कश्यपाने तिला पयोव्रत सांगितलं. हे पयोव्रत म्हणजे 12 दिवस केवळ दूध पिऊन फक्त व्रत करायचं, उपवास करायचा, फक्त दूध पिऊन. ते पण फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून ते फाल्गुन शुद्ध द्वादशी पर्यंत 12 दिवस फक्त दूध घ्यायचं, हे पयोव्रत करायचं. तिने ते पयोव्रत केलं आदितीने. भगवान प्रसन्न झाले. तिनं वर मागितला की माझ्या मुलांचं रक्षण करण्याकरता मला अजून एखादा मुलगा द्या. भगवंतानं सांगितलं की मी स्वतः तुझ्या पोटी जन्म घेईल. आणि भगवान स्वतः आदितीच्या पोटी जन्माला आले, ते म्हणजे वामन भगवान. वामन रूपानं 8 वर्षाचं बालक आहे, अत्यंत लहान, पण ब्राह्मण तेज आहे अंगावरती. त्या वामनाला गुरूंनी सांगितलं की बळीच्या द्वारामध्ये जा आणि भिक्षा मागून त्याच्याकडून संपूर्ण त्रैलोक्य भिक्षेमध्ये घेऊन ये. वामन भगवान बळीकडे निघाले. बळीचे 99 यज्ञ पूर्ण झाले होते. गुजरात मध्ये भगवती नर्मदा मातेच्या तटावरती भरूच या ठिकाणी त्यानं 99 यज्ञ पूर्ण केले आणि 100व्या यज्ञांना सुरुवातच केली होती. शुक्राचार्य तिथं मुख्य होते. अनेक मोठमोठे ब्राह्मण त्याने त्या ठिकाणी बोलवले होते. पण द्वारामध्ये आलेल्या त्या वामन भगवंताला पाहिलं तर त्यांचं तेज पाहिलं, तो आकृष्ट झाला, आकर्षित झाला. यज्ञ सोडून दिला आणि धावत गेला स्वागत करायला. स्वागतम ते नमस्तुभ्यम ब्रह्मण किम करवामते. ब्रह्मर्षीनां तपस साक्षात म्हणणे त्वारे वपुर्धनम. स्वागत करायला लागला. ब्रह्मर्षी कोण आपण? स्वागत आहे तुमचं, सांगा मी तुमची काय सेवा करू. तुमच्याकडे पाहून मला असं वाटतंय जणू काय सगळ्या ब्रह्मर्षींचं तप तुमच्या रूपानं माझ्या द्वारामध्ये आलेलं आहे. ते सगळं तपाचं सामर्थ्य तुमच्या तेजामध्ये दिसतंय. सांगा मी तुमची काय सेवा करू. आता हे वास्तविक भिक्षा मागायलाच गेलेले होते, पण ते म्हणाले राजा मी तुझ्याकडे काही मागायला नाही आलेलो, मी फक्त तुझी कीर्ती ऐकली की राजा बळी खूप उदार आहे. ती कीर्ती ऐकून फक्त तुला पाहायला आलेलो आहे. स्तुती करायला सुरुवात केली. आता एखाद्याकडे काहीतरी मागायचं म्हणलं स्तुती नंतर करावीच लागते. अगोदर स्तुती करावी. स्तोता कन तुष्ट सूत्रच आहे. आधी स्तुती करावी, संतुष्ट करावं, मग त्याच्याकडून मागून घ्यावं. म्हणून ज्ञानोबा म्हणतात आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे आणि तोषोनी मज द्यावे पासायदाने. पासायदान द्यावे पण कैसे द्यावे? तोषोनी. आधी संतुष्ट व्हा. संतुष्ट कसं करायचं तर सगळ्यात जास्त माणूस संतुष्ट स्तुतीनं होतो. खायला नाही दिलं तरी चालेल, पण स्तुती केली पाहिजे. स्तुती केली की राजा तुझं खूप वर्णन ऐकले, खूप उदार आहेस तू, म्हणून तुला भेटायला आलो.
राजा म्हणला आता तुम्हाला काहीतरी मागावंच लागेल. काय पाहिजे तुम्हाला? एखादं राज्य पाहिजे का? गायी पाहिजेत का? तुम्ही तरुण दिसताय, एखादी ब्राह्मण कन्या पाहिजे का? विप्रकन्या? काय एखादा गाव पाहिजे? काय पाहिजे तुम्हाला? राजा, अरे खरंच मी तुझ्याकडे काही मागायला नाही आलो, पण मी आल्यापासून पाहतोय की तू सारखं काहीतरी माग 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 म्हणतोय. यावरून मला एवढं कळतंय की तुझे पूर्वज, तुझे आईबाप कोणीतरी पुण्यवान असले पाहिजेत. कारण मुलाच्या ठिकाणी जी दानुश्वरता असते ते वंशाचं पुण्य असतं. मातृपुण्येन सुशीलो पितृपुण्येन चातुरहा औदार्य वंश पुण्येन. मुलगा जर सात्विक असेल, सुशील असेल, तर ते त्याच्या आईचं पुण्य असतं. मुलगा जर चतुर असेल व्यवहारामध्ये, तर ते त्याच्या बापाचं पुण्य असतं. आणि मुलगा जर दान देण्यामध्ये समर्थ असेल, दानशूर असेल, तर ते त्याच्या वंशाचं पुण्य असतं. म्हणून राजा, तुझे वंशज कोणीतरी मोठे होते हे मला कळतंय. आधी राजाचं वर्णन केलं, नंतर त्याच्या वंशाचं वर्णन केलं, मग मात्र राजाला राहावेना. राजा म्हणला आता तुम्ही माझ्या वंशाचं वर्णन केले, माझा यज्ञही चालू आहे, आता तुम्हाला काहीतरी मागावंच लागेल. मागा, माझा अपमान नका करू, उपमर्द करू नका, मागा ना काहीतरी. ते म्हणले ठीक आहे राजा, वास्तविक मी आयुष्यभर कोणापुढे हात पसरलेले नाहीत राजा, पण तू खूप वेळा आग्रह केला म्हणून म्हणतोय राजा, मी तुला मागायला तयार आहे. पण मी जे मागेल ते तेवढंच, त्याच्यापेक्षा जास्तही नाही कमी नाही, तेवढं तुला मला द्यावं लागेल. राजा म्हणला ठीक आहे मागा, काय मागायचंय? त्यांनी सांगितलं प्रदानी तिन्ही दैत्येंद्र संमितानी पदा मम. माझ्या पावलांना मोजली जाईल अशी 3 पावलं भूमी मला तुम्ही द्या. वामनानं मागितलं. हे मागणं ऐकल्याबरोबर राजा हसायला लागला. म्हणला तुमची जेवढी उंची तेवढीच तुमची बुद्धी आहे का? अहो त्रैलोक्याचा अधिपती बळीराजा तुमच्यापुढे प्रसन्न उभा द्यायला तयार, तुम्ही काय मागितलं? 3 पावलं भूमी. त्या 3 पावलं भूमीमध्ये तुमचं काय होईल? घर तरी तयार होईल का? राहायला तरी जागा होईल का? राजा, मला राहायला जागा नाही पाहिजे, मला फक्त बसायला जागा पाहिजे, आणि मला तेवढीच पाहिजे. मी तुला आधीच सांगितलं होतं, मी जेवढं मागेल तेवढंच द्यायचं, त्याच्यापेक्षा जास्तही नको कमीही नको. देतोस का? नाही तर जातो मी निघून. तिथं बसलेले शुक्राचार्य डोळे बंद करून ध्यान करत होते. त्यांनाही आश्चर्य वाटलं. अरे आजपर्यंत भरपूर ब्राह्मण पाहिले, दक्षिणेवरून भांडणं करणारे ब्राह्मण पाहिले, हा स्वतः राजा द्यायला तयार आहे, तरी देखील हा जास्त मागत नाही. कोण आहे नेमका हा? काहीतरी गडबड आहे. म्हणून त्यांनी पुन्हा डोळे बंद केले आणि ध्यानामध्ये जाऊन पाहायला लागले हा नेमका कोण आहे. मग मात्र वामनाला कळालं की आता काहीतरी गडबड होऊ शकते. ते राजाला, राजा देतोयस का? मी तुला आधीच सांगितलं होतं, मी कोणापुढे हात पसरत नाही, तुझ्याकडे मागितलं. तो म्हणला ठीक आहे, दिली तुम्हाला 3 पावलं भूमी, घ्या. असं नाही राजा, शास्त्र काय सांगते? संकल्प सोडल्याशिवाय दान पूर्ण होत नाही. संकल्प सोड, मग मी 3 पावलं भूमी घेतो. राजा पुन्हा असू लागला. अहो मी राजा आहे, त्रैलोक्याचा राजा आहे, माझ्यासारख्या राजानं 3 पावलं भूमी देण्याकरता संकल्प सोडणं, लोक हसतील माझ्यावरती. मी सांगितलं तुम्हाला, जिथं पाहिजे तिथं घ्या. या महालात पाहिजे का राजमहालात? इथली घ्या. तसं नाही राजा, शास्त्र जसं सांगते तसं त्याप्रमाणे पाहिजे. देतोयस का? नाही तर माझी संध्या करण्याची वेळ झाली, जातो मी निघून. राजा म्हणला ठीक आहे, मी संकल्प सोडतो. राजानं संकल्प सोडण्याकरता झाली हातामध्ये घेतली. झारी हातामध्ये घेतल्या बरोबर शुक्राचार्याने डोळे उघडले, सांगितले थांब राजा. का बरं थांबवलं? म्हणून त्याने विचारलं का झालं आचार्य, का थांबवताय? आचार्य म्हणले काय करतोय कळतंय का तुला? अहो काय करतोय म्हणजे, आपल्या यज्ञामध्ये ब्राह्मण आले, त्या ब्राह्मणांना दान देतोय. आपलं ठरलं होतं ना की यज्ञामध्ये जो कोणी ब्राह्मण येईल त्याला विनमुख नाही पाठवायचं. आणि ब्राह्मण तरी पहा ना किती तेजपुंज आहे, त्यांच्या तेजाकडे आकर्षित होऊन तर मी त्यांना दान देतोय. दान देऊ नको का? राजा तू चुकतोयस, हा ब्राह्मण नाहीये, साधारण ब्राह्मण नाहीये. कोण आहे मग आचार्य? एष वैरोचन साक्षात आद्यो नारायण पुमान कश्यपादितेर जातो देवानाम कार्य साधका. अरे हा देवांचं कार्य साधणारा, माग समुद्र मंथनाच्या वेळी राक्षसांना अमृत न मिळू देता फक्त देवांच्या वाट्याला देऊ देणारा, नेहमी दैत्यांचा छळ करणारा हा विष्णू आहे. हा तुझ्याकडे 3 पावलं घ्यायला नाही आला, तुझ्याकडून संपूर्ण त्रैलोक्य घ्यायला आलेला आहे. याला जर तू दान दिलं ना राजा, तर तुला भिकारी व्हावं लागेल राजा. आणि कोणत्याही दानामध्ये आपण भिकारी होणं हे आपल्याला शोभत नाही राजा. असं दान देऊ नको राजा, संकल्प सोडू नको राजा. राजानं सांगितलं मी पाणी जरी सोडलेलं नसतं तरी माझ्या मुखातून शब्द गेलेला आहे, आणि ब्राह्मणाला दिलेला शब्द मी मागं घेणार नाही.
भिकारी व्हावं लागलं तरी चालेल, पण ब्राह्मणाला दिलेला शब्द मागे घेणार नाही. शुक्राचार्य आपल्या राजा, माझ्या सल्ल्यांमुळे, माझ्या मार्गदर्शनामुळे तू आतापर्यंत एवढा मोठा झाला आणि माझा शब्द मोडतोस. राजा म्हणला, मी तुमच्या मार्गदर्शन मोठा झालोय असेल, पण मी नातू कोणाचा आहे? मी प्रल्हादाचा नातू आहे. माझा वंश कोणाचा आहे? माझ्या कोणत्याही क्रियेनं माझ्या वंशाला डाग लागेल अशी क्रिया मी करणार नाही. ब्राह्मणाला दिलेला शब्द मी मोडणार नाही. शुक्राचार्याने, मी तुला शाप देतो, गुरूंचा शब्द मोडतोयस, तुला नरकामध्ये जावं लागेल. राजा म्हणला, ब्राह्मणाला दिलेला शब्द मोडण्यापेक्षा मी नरकात जाणं पसंत करेन, पण ब्राह्मणाला दिलेला शब्द मोडणार नाही. राजानं झारी घेतली, हातावरती पाणी घेणार तो शुक्राचार्य त्या झारीमध्ये गुप्त रूपानं जाऊन बसले की पाणी बाहेर येऊच नाही. राजानं पाणी बाहेर का येत नाही म्हणून आतमध्ये काडी घेतली. ती काडी आत घातल्याबरोबर शुक्राचार्याच्या डोळ्यामध्ये काडी घुसली. दिलेला शब्द पूर्ण करण्याकरता आडमध्ये मध्यंतरी प्रतिबंध म्हणून गुरु जरी आले तरी त्या गुरूंना आंधळ केलं, पण दिलेला शब्द मोडला नाही. आड आला म्हणून पुढेला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. गुरु होते पण आंधळ केलं का? कारण देव जोडे तरी करावा अधर्म. देव जर जोडत असेल तर अधर्म केला तरी काही नाही. संकल्प सोडला, दिली तुम्हाला 3 पावलं भूमी, घ्या. मग मात्र त्या वामन भगवानानं त्रिविक्रम रूप धारण केलं. पहिल्या पावलामध्ये वरची 7 लोक व्यापली, दुसऱ्या पावलामध्ये खालची 7 लोक व्यापली. एवढीच लोक आहेत, 14 भुवन आहेत. 14ही भुवन 2च पावलामध्ये व्यापली, शिल्लक काहीच राहिलं नाही. राजा बळी रडायला लागला. का रडतोयस वामन म्हणतायत, सगळं गेलं म्हणून रडायला लागला काय? जर रडत असेल तर असलं दान नको मला. तुम्हाला माझं सगळं गेलं म्हणून नाही रडत, माझा शब्द पूर्ण होत नाहीये दानाचा म्हणून मी रडतोय. कारण तुम्हाला 3रं पाव ठेवायला जागा नाही ना, म्हणून रडतोय मी. माझं राज्य गेलं याचं दुःख नाही मला, माझा शब्द मोडला जातोय याचं दुःख आहे मला. बळीची पत्नी विंध्यावली तेवढ्या तिथं आली. तिने सांगितलं, का रडताय तुम्ही? आपलं शरीर हे सुद्धा एक जागाच आहे, हे क्षेत्र आहे. भगवद्गीतेमध्ये सांगितलं, इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्य भिधी येते. हे शरीर सुद्धा एक क्षेत्र आहे, ही एक जागा आहे, यामध्ये पाप आणि पुण्य पिकतं. हे शरीर देऊन टाका त्यांना 3रं पाऊल ठेवायला. बळीनं आपलं डोकं भगवंतासमोर उभं केलं आणि भगवंतानं केवळ त्याच्या डोक्याला स्पर्श केला पायाने. बळीला पाताळामध्ये घातलं, सुतळामध्ये. सुतळामधलं राज्य बळीला दिलं. सुतळ देखील स्वर्ग लोकापेक्षा चांगला आहे. बळीला स्वर्गलोक दिला, सुतळ दिलं आणि स्वर्गलोक इंद्राला दिला. बळीही प्रसन्न झाला आणि स्वर्गामध्ये इंद्रही प्रसन्न झाला. एका दगडामध्ये देवाने 2 पक्षी मारले. पण बळीने दिलेलं एवढं मोठं दान, मग मात्र देव स्वतः उशाळभूत झाले. म्हणाले, बळी माग, तुला काय मागायचंय? बळी म्हणला, तुम्ही काय मला माग देणार? आता तुम्ही स्वतः माझ्या दारातले याचक आहात. तुम्ही आता माझ्याकडून दान घेतलं, तुम्ही आता मला स्वतःच भिकारी याचक करता का? भगवान म्हणले, अरे मी तुझा याचक आहेच रे, पण मी प्रसन्न आहे, काय पाहिजे तुला? बळीने सांगितलं, मी नेहमी येताना जाताना मला तुम्ही दिसले पाहिजेत, म्हणून माझ्या द्वारावरती द्वारपाळ म्हणून तुम्ही उभं राहा. भगवान म्हणाले, ठीक आहे. द्वारपाळ बळीद्वारी झाला. गवळ्यांच्या घरी अंगे गाई वळी, द्वारपाळ बळीद्वारी झाला. तुकोबाराय सांगतात. स्वतः द्वारपाळ म्हणून भगवान तिथं राहायला लागले. तेवढ्यात तिकडून बळीची माता देवी, ती देवी तिकडून येताना भगवंताला दिसली. भगवान कापायला लागले. भगवंताला वाटलं की आता हे काहीतरी शाप देणार आपल्याला. हिच्या मुलाला भिकारी केलं, पाताळात घातलंय. ती देवी जवळ आल्यानंतर भगवान थरथर थरथर कापू लागले. ती देवी म्हणली, घाबरू नका, मी तुम्हाला शाप द्यायला नाही आले, मी तुम्हाला सांगायला आले की माझा नवरा विरोचन ज्या वेळेला गेला त्यावेळेला मी गर्भवती होते. मला बरेच जण सांगत होते सती जा, पण मी तेव्हा सती नाही गेले. का? आज मला कळते माझं सती न जाणं किती धन्य ठरलं. भला हुआ नहीं सती गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया जो प्रभु पसारे हात. बरं झालं नवऱ्याबरोबर मी सती नाही गेले. अशा मुलाला जन्म दिला की त्रैलोक्याचा बाप, त्रैलोक्याचा मालक असणारा भगवान विष्णू माझ्या मुलापुढे हात पसरतोय. यापेक्षा अजून काय कर्तृत्व करायचं? भगवान विष्णू तिथंच द्वारपाळ म्हणून राहायला लागले. पण इकडे लक्ष्मीला काळजी वाटायला लागली की अजून काय येईनात. तिलाही कळलं हे द्वारपाळ झाले. ती सुद्धा रूप बदलून त्या ठिकाणी आली. ती ज्या वेळेला आली ती राखी नारळी पौर्णिमेच्या दिवशी पाताळामध्ये आली. तिला आल्याबरोबर पाहिलं बळीनं. बळीने विचारलं, काय काम आहे, काय पाहिजे?
तिने सांगितलं मला भाऊ नाहीये, मला भाऊ पाहिजे, माझे भाऊ व्हाल का? बळी म्हणला मलाही बहीण नाहीये. म्हणून तिनं बळीचं ओवाळणी केली. त्या बहिणीने ओवाळणी केल्यानंतर काहीतरी ताटामध्ये द्यावं लागतं ओवाळणी म्हणून. बळीने विचारलं काय पाहिजे तुला, काय देऊ? तिने सांगितलं तुमच्या द्वारामध्ये तो द्वारपाळ आहे ना, तो द्वारपाळ मला द्या. बळीने विचारलं तुला आवडला का तो? तिने सांगितलं आवडायचा नाही, तो आमचाच आहे, माझा नवरा आहे तो. बळीने ओळखलं ही लक्ष्मी आहे. अरे सगळं जग जिच्या मागे धावतंय ती आज माझ्या पुढे हात पसरते, स्वतःच्या नवऱ्याला मागते. आधी तिच्या नवऱ्याने हात पसरले, आता हे हात पसरते. बळी म्हणला दिला तुझा नवरा, ओवाळणी म्हणून तिचा नवरा देऊन टाकला. तरी देखील 4 महिने भगवान चातुर्मासामध्ये बळीच्या ठिकाणी द्वारपाळ म्हणून राहतात. इतकं बळीचं सामर्थ्य आहे. दानानं बळी इतका पवित्र झाला. पडता जड भारी नेमा न टळी निर्धारी. कितीही मोठी जरी संकट आलं तरी दिलेल्या शब्दाला जागणं हे बळीच्या चरित्रातून शिकावं. या ठिकाणी अष्टम स्कंद संपला आणि नवम स्कंदाला सुरुवात होते. या नवम स्कंदामध्ये आपल्याला सूर्यवंशाचं म्हणजे भगवान प्रभू श्री रामचंद्राच्या वंशामध्ये अवतरित झाले त्याचं वर्णन आपल्याला ऐकायचं आहे. सूर्यवंशामध्ये भगवान श्री रामचंद्रांनी अवतार धारण केला आणि चंद्रवंशामध्ये त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले. या सूर्यवंशामध्ये अनेक राजे होऊन गेले. ब्रह्मदेवाच्या नाभी कमलापासून ब्रह्मदेवापासून त्या ठिकाणी मरीची नावाचे ऋषी झाले. त्यांच्यापासून कश्यप ऋषी झाले. याच वंशामध्ये भगीरथ नावाचा राजा झाला की ज्यानं स्वर्गामधली गंगा स्वतः खाली आणली म्हणून त्या गंगेला नाव पडलं भागीरथी. सगर नावाचा राजा झाला की ज्याच्या प्रयत्नानं ज्याच्या मुलांचा उद्धार करण्याकरता स्वतः गंगा आली आणि त्याच्या 60,000 मुलांचा त्या ठिकाणी गंगेने उद्धार केला म्हणून समुद्राला नवीन नाव पडलं सागर. असे गंगा आणण्याचं कार्य, समुद्राला नाव पाडण्याचं कार्य या सूर्यवंशामध्ये घडलेलं आहे. याच वंशामध्ये हरिश्चंद्र राजा झाला की ज्यानं स्वप्नामध्ये आपलं राज्य दान केलं. याच वंशामध्ये रोहित झाला. याच वंशामध्ये वैवस्वत नावाचा राजा झाला. अनेक महान महान राजे झाले की तपश्चर्या करणारे. हे का सांगायचंय की ज्या वंशामध्ये भगवान प्रगट होत आहेत त्या वंशानं किती पुण्य केलेलं असतंय. स्वतः भगवंताचे भक्त येण्याकरता पवित्र तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. हरीचे दास जन्म घेण्याकरता जर पवित्र कुळ लागत असेल, देश लागत असेल तर स्वतः हरीला येण्याकरता ते कुळ किती पवित्र असावं लागत असेल. म्हणून सूर्यवंशामध्येच भगवान का आले तर या सूर्यवंशामध्ये अनेक राजांनी अनेक वेगवेगळ्या प्रकाराने तपश्चर्या केलेली आहे म्हणून स्वतः भगवान तिथे येत आहे. या वंशामध्ये अज राजा आहे. या अज राजाचा मुलगा त्या ठिकाणी राजा दशरथ आहे. या वंशाचं एकच संकट आहे की या वंशामध्ये कोणालाही लवकर संतती होत नाही. दीर्घकाल वाट पाहावी लागते. राजा दशरथालाही 3 राणे आहेत प्रमुख, कौशल्या, कैकेयी, सुमित्रा. तशा बाकीच्या राण्या 800 राणे आहेत पण संतती नाहीये. एवढंच दुःख आहे. सगळं काही अयोध्येसारखं निष्कंटक राज्य आहे, इंद्रासारखा मित्र आहे, सगळं काही चांगलं आहे. अयोध्या म्हणजे जिथं युद्ध करावं लागत नाही अशी नगरी ती अयोध्या त्याची आहे. पण एकच गोष्ट कमी आहे ते म्हणजे संतती नाहीये. तेवढंच दुःख आहे. हा राजा एके दिवशी मृगया करण्याकरता म्हणजे शिकार करण्याकरता वनामध्ये गेला. त्या वनामध्ये एका झाडावरती जाऊन बसला आणि एका तळ्याच्या काठी झाडावरती जाऊन बसून तो वाट पाहायला लागला की सावज कोणतं तरी येईल, या तळ्यामध्ये पाणी प्यायला लागेल आणि त्या आवाजाच्या दिशेने मी माझा बाण सोडेल आणि माझी शिकार पूर्ण होईल. पण तो झाडावरती जाऊन बसला. पण तेवढ्यात त्या ठिकाणी आपल्या वृद्ध माता पित्यांना, अंध माता पित्यांना घेऊन एक ब्राह्मण पुत्र श्रावण त्याचं नाव, तो श्रावण त्या ठिकाणी येत होता. आपल्या आई वडिलांना तहान लागलीये म्हणून आई वडिलांना एका झाडाखाली बसून तो पाण्याच्या शोधामध्ये तो घडा घेऊन त्याच तळ्याच्या काठाला आला. काठाला आल्याबरोबर त्याने तो घडा त्या पाण्यामध्ये बुडवला. त्या घड्याचा आवाज झाला, बुडबुड बुडबुड आवाज झाला. तो आवाज ऐकल्याबरोबर राजा दशरथ लक्षच ठेवून होता. त्याने त्या आवाजाच्या दिशेने तो बाण सोडला आणि तो आवाज त्या ब्राह्मण पुत्राला श्रावणाला लागला. श्रावणाला लागला आणि श्रावणाने आवाज दिला, आई आई म्हणून अमृतात त्याने आपलं शरीर त्या ठिकाणी टाकून दिलेलं आहे. तो आवाज ऐकल्याबरोबर राजा दशरथाला कळालं की हा आवाज कोणत्या सावजाचा नाही, हा माणसाचा आवाज आहे. राजा धावतच त्या ठिकाणी आला. पाहिलं की गळ्यामध्ये जाणव आहे, कपाळावर गंध आहे, डोक्याला शिखा आहे, शेंडी आहे. यार त्या ब्राह्मण आहे.
दुःख करायला लागला. राजा विचारलं, कोण तुम्ही? ब्राह्मण आहे, श्रावण माझं नाव. शेवटच्या श्वासामध्ये सांगतायत की माझे आई वडील त्या ठिकाणी झाडाखाली बसलेले आहेत. त्यांना तहान लागली म्हणून मी पाणी घ्यायला आलो होतो. तीर्थयात्रेला घेऊन चाललेलो आहे. आता मला जाताना यायचं, पण हे पाणी तुम्ही त्यांच्यापर्यंत घेऊन जा. अगदी मरण अवस्थेला टेकलेले आहेत, पण काळजी अजून आईचीच आणि वडिलांचीच काळजी आहे. म्हणून आई वडिलांच्या सेवेच्या बाबतीमध्ये आजही श्रावणाचं नाव घेतलं जातं. मुलगा कसा असावा? श्रावण बाळासारखा असावा. का? कारण मरताना सुद्धा ज्यानं मारले त्याला काय बोलावं, बाकीचं काही न बोलता माझ्या आई वडिलांची सेवा करा हे सांगतायत. हे पाणी त्यांना द्या, पण पाणी देत असताना त्यांना सांगू नका की तुमच्या मुलाला काय झाले, काही बोलू नका. जर त्यांना कळालं तर ते पाणी नाही घ्यायचे तुमच्या हातातून, ते पाणी पिणार नाहीत. आता तुम्हीच त्यांचे श्रावण बाळ व्हा आणि राहिलेली त्यांची तीर्थयात्रा तुम्ही पूर्ण करा. एवढं सांगून श्रावण बाळाने प्राण सोडून दिले. राजानं तो घडा भरून घेतला. त्या झाडाखाली आला, पाहिलं वृद्ध माता पिता अंध आहेत, त्यांना काहीच दिसत नाही. त्या पायाचा आवाज ऐकल्याबरोबर ते माता पिता म्हणतायत, बाळा बराच वेळ लागला रे, खूप लांब जावं लागलं का? किती त्रास सहन करतो या तरुणपणामध्ये. तू संसार केला पाहिजे, पण तू आई वडिलांच्या आमची सेवा करतोयस. किती त्रास सहन करावा लागतोय तुला, खूप लांब जावं लागलं का बाळा? राजा दशरथ काहीच उत्तर देत नव्हता. त्यांनी खोदून खोदून विचारलं, काय झालं बाळा, का बोलत नाहीयेस? राजानं फक्त म्हटलं, पाणी घ्या. तो आवाज ऐकल्याबरोबर त्यांनी ओळखला, हा आवाज आपल्या बाळाचा नाहीये, माझ्या श्रावणाचा हा आवाज नाही. कोण आहेस तू? राजा काहीच बोलत नव्हता. त्यांनी सांगितलं, मी तुम्ही सांगितल्याशिवाय पाणी घेणार नाही. कोण आहेस तू, सांग. त्यांनी सांगितले, मी राजा दशरथ, माझ्या हातानं तुमच्या मुलाचा त्या ठिकाणी वध झाला. त्याला बाण लागला, चुकून लागला आणि त्याचा वध झाला, तो गेला. तुमचा सांभाळ करण्याचं माझं कर्तव्य, मी तुम्हाला सांभाळील. फक्त पाणी प्या, मी तुम्हाला सांभाळतो. मी राजा आहे, अयोध्येचा राजा आहे. आपला मुलगा गेला हे ऐकल्याबरोबर ते वृद्ध माता पिता म्हणतात, राजा आमच्या मुलांना मारणाऱ्याच्या हातून पाणी पिण्यापेक्षा पाण्याविना तडफडून मरणं आम्हाला आता पसंत आहे. तसंही आता आमच्या जगण्याला काय अर्थ आहे? आम्ही आधीच आंधळे आहोत. आम्हाला एकच आधार होता, आमचा पुत्र श्रावण, तोही तू घेतलास. आता आमच्या जगण्याला काही अर्थ नाही राजा. पण ऐक राजा, आम्ही असे मरत नाही. हे मरण तुला सुद्धा भोगावं लागणार आहे राजा. तुला सुद्धा 4 मुलं होतील राजा. आम्हाला जो हा पुत्र वियोग होते, तो पुत्र वियोग तुलाही सहन करावा लागेल. तुझ्याही मृत्यूच्या वेळेला तुझ्या 4 मुलांपैकी एकही मुलगा तुझ्यापाशी नसेल. हा शाप दिला आणि त्यांनी आपले प्राण सोडून दिले. तो शाप ऐकल्याबरोबर राजाला दुःखही झालं आणि आनंदही वाटला. का? कारण अजून संतती नाहीये. ज्या अर्थी त्यांनी सांगितलं त्या अर्थी 4 मुलं होणार, पण ब्राह्मणाचा शाप लागला म्हणून दुःखही झाले. राजा त्याच आवेगामध्ये घरी आला. राज्यामध्ये परत आल्याबरोबर त्याने वशिष्ठ गुरूंकडे गेला. कुलगुरू वशिष्ठ आहेत, त्यांना सांगितलं असं असं घडलेलं आहे. वशिष्ठाने राजाला पुत्र कामिष्ठी नावाचा यज्ञ करायला सांगितला. विभांडक नावाच्या ऋषींचे पुत्र शृंगी यांना आणलं आणि तो पुत्र कामिष्ठी यज्ञ सुरू केला. पुत्र प्राप्त व्हाव्याकरता केला जाणारा यज्ञ पुत्र कामिष्ठी यज्ञ. त्या यज्ञामध्ये शृंगीला, त्या शृंगी ऋषींना आपली दत्तक घेतलेली कन्या शांता, ती शांतेबरोबर त्यांनी त्या शृंगी ऋषींचं लग्न लावून दिलं. आणि त्या यज्ञामध्ये जो प्रसाद प्राप्त झाला, तो प्रसाद आपल्या 3 राण्यांना समसमान वाटून दिला. सुमित्रेला, कौशल्येला आणि कैकेयीला. तेवढ्यात तिथे एक घार आली. त्या घारीनं सुमित्रेच्या हातामधला तो प्रसाद पळून नेला. पिंड घारीने झडपिला. तो तिकडे त्याने अंजनीला नेऊन दिला, अंजनीला दिला. काय करायचं म्हणून दुसऱ्या 2 राण्यांनी आपला अर्धा प्रसाद सुमित्रेला दिला. यथाकाळ यथा अवकाश 3ही राण्या गर्भवती झाल्या. राजाला आनंद झाला, 3ही राण्या गर्भवती झालेल्या आहेत. प्रसूत होण्याची वेळ झाली. पहिली राणी कौशल्या, प्रत्येकीला लागलेले डोळे काही वेगवेगळे आहेत. आने रे धनुष्या मारीन रावणा, हे कौशल्याला लागलेले डोळे आहेत. धनुष्य आणा, मी रावणाला मारणार. प्रत्येकीचे डोळे वेगवेगळे आहेत. चैत्र महिना सुरू झालेला आहे. चैत्र महिन्यामध्ये शुद्ध पक्ष आहे. शुद्ध पक्षामध्ये 9वी तिथी आहे. या 9वी तिथीला दिवसाचा 2रा प्रहर संपूर्ण होते आणि सूर्य जणू काय क्षणभर स्थिर झालेला आहे. पळभर सूर्य स्थिर झाला. का? कारण त्या सूर्यवंशामध्ये भगवान अवतार घेत आहेत
आणि कौशल्याला त्या ठिकाणी पुत्र झाला. ही बातमी सगळी अयोध्येमध्ये पसरली. सगळ्याच राण्या प्रसूत झाल्या. कौशल्याला एक मुलगा झाला, सुमित्रेला 2 झाले आणि कैकेयीला 1 मुलगा झाला. कौशल्याला जो झाला तो राजा राम. सुमित्रेला 2 झाले, एक शत्रुघ्न आणि एक लक्ष्मण. आणि कैकेयीला जो झाला तो भरत. कैकेयीला 1च झाला, काही जण म्हणतात 2 झाला, पण कैकेयीला 1 आहे, सुमित्रेला 2 आहे. ही बातमी राजाला कळाली. मग मात्र राजा आनंदानं नाचू लागला. सगळी अयोध्या त्या भगवंताच्या येण्यानं आनंदित झाली. तो आनंद आताही आपण घेणार आहोत, पण त्या अगोदर एक सूचना आहे. उद्या आपण कथेमध्ये भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करणार आहोत. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाला आवडीचा असणारा रंग पीत वस्त्र म्हणजे पिवळा रंग शक्यतो सगळ्यांनी उद्या तो धारण करून यावा. अर्थात पिवळ्या कलरच्या साड्या घालाव्या. ते भांडवल तुमच्याकडे जमा आहेच, नवरात्रामध्ये जमा केलेलं. ते आता बाहेर काढण्याची वेळ आलेली आहे. उद्या त्याकरता सगळ्यांनी सजून धजून, आपले भगवान परमात्मा येणार आहेत. उद्या काही रामचरित्रातल्या थोड्याशा लीला पाहून आपण चंद्रवंशाचं वर्णन पाहणार आहोत.